हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहेचा 7 मार्चचा एपिसोड रिव्ह्यू। कालच्या भागात आपण बघितलं की मीरा कलश घेऊन कलश शोधण्यासाठी पाण्यात उतरते आणि मीरा पूर्ण डोक्यापर्यंत तिच्या पाणी येतं। एवढ्यात एक गावकरी बोलतो, ओढलं वाटतं मीराला भवऱ्याने। तेव्हा एक गावकरी बोलतो, ही मीरा मरून बाहेर आली तर विधी पूर्ण होणार नाही। तेव्हा एक गावकरी बोलतो, 20 वर्षापूर्वी त्या शिवनाथमुळे विधी अपूर्ण राहिला होता, म्हणून गाववाल्यांवर संकट आलं होतं। आज 20 वर्षानंतर पुन्हा हेच होणार असं दिसतंय। शैलेजाला हे बघून हसायलाच येत असतं। तेव्हा एक गावकरी बोलतो, हिच्यामुळे गावाला भोगावं लागतंय असं वाटतंय। तेवढ्यात नागनाथ बोलतो, अरे देवा, मीराला पाण्याबाहेर यायला इतका वेळ का लागतोय? तेव्हा शैलेजा बोलते, अहो असं काय करता, विधी पूर्ण करायचा आहे ना, आता कुंडात जाऊन कलश शोधायला एवढा वेळ तर लागणारच ना। त्यात नागनाथ बोलतो की शैलेजा, अगं इतका वेळ पाण्यात कसं जाणार ती, थांब मी उतरतो। बुवा बोलतो, नागनाथा थांब जरा, अरे बाबा तू कुंडाच्या पाण्यात उतरला तर विधी पूर्ण होणार नाही। कलश मीराने एकटीने शोधायचा आहे। आपल्या देवी आईवर आपली श्रद्धा आहे की नाही, तीच आता मीराचं भागदेय ठरवेल। इकडे शिवनाथ पण जप करत असतो। इकडे सगळ्यांचे डोळे मीरा बाहेर येते की नाही याकडेच लागलेले असतात। इकडे सगळे मीराची वाटच बघत असतात। शिवनाथ पूजा करत असतो। तेवढ्यात मीरा बाहेर येते। मीरा हातात कलश घेऊन बाहेर निघते। तिच्या पाठोपाठ ते न दिसणारं काशव पण येतं। सगळ्यांना खूप आनंद होतो। शैलेजाला तर तोंडच पडतं तिचं। सगळ्यांना त्या कासवाचं दर्शन होतं। सगळे मंडळी हात जोडतात। इकडे शिवनाथ बोलतो, कुर्मकुंडातून बाहेर आली, त्याने दर्शन दिले, त्याचा अर्थ घटिका जवळ आली। हो आलीच, ही तर नांदी महायुद्धाची नाही, पण मी या महायुद्धासाठी तयार नाही। तेव्हा शिवनाथ बोलतो की मी नाही या महायुद्धासाठी तयार। इकडे मीरा बाहेर आल्यावर सगळ्यांचा एकच जल्लोष सुरू होतो, देवी महागौरी माते की जय। इकडे शिवनाथ बोलतो, हे भोलेनाथा, हे महादेवा, हे महायुद्ध एवढ्यात सुरू व्हायला प्रारंभ नको व्हायला प्रारंभ या युद्धाचा। मी तयार नाही या महायुद्धासाठी। इकडे माया नर्मदा सगळे दृष्ट आत्म्याचं बंधन घालण्यासाठी एका तांत्रिकाकडे आलेले असतात। आत्मा वश होईल, पण त्यासाठी त्याची एखादी वस्तू लागेल असं तांत्रिक मायाला सांगत असतो। तेव्हा माया बोलते, आहे, हे अंबिकाचं कड आहे, चालेल। इकडे अथर्व वेदाच्या खोलीत येतो आणि तिच्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन येतो। तेव्हा अथर्व वेदाकडे येतो आणि बोलतो, हॅपी बर्थडे वेदा। तेव्हा अथर्व बोलतो, हॅपी बर्थडे माय प्रिन्सेस, आज तुला ना सुंदर छानसं असं तयार होऊन खाली यायचंय। तेव्हा तिथे अंबिका पण प्रकट होते। अथर्व बोलतो, आणि हे बघ, सरप्राईज, मी तुझ्यासाठी काय आणलंय, हे बघ, तुझ्या फेवरेट कलरचा फ्रॉक। आय नो तुझा फेवरेट कलर आहे आणि बघ किती सुंदर फ्रॉक आहे। अंबिका बघतच असते। तेव्हा अथर्व बोलतो, आणि मला माहिती आहे तुला कलरफुल गोष्टी खूप आवडतात, हे बघ कलरफुल सँडल्स। तेव्हा अथर्व बोलतो, हे बघ हेअर बँड, आणि हे बघ ना याचं डेकोरेशन किती सुंदर आहे। मला माहिती तुला पर्ल्स खूप आवडतात आणि स्पेशली तुझ्यासाठी हे पर्ल्सचं हेअर बँड आणलंय मी। वेदा अथर्वकडे थोडंही बघतच नसते। अथर्वला थोडं वाईटही वाटत असतं। तेव्हा अथर्व वेदाजवळ येतो। तेव्हा अथर्व बोलतो, तुला माहिती आहे टियारा घालून हा चांगला फ्रॉक घालून ना माझी वेदा खरोखरची प्रिन्सेस दिसणार आहे, ट्रू प्रिन्सेस। अथर्व बोलतो, वेदा बाळा, आजच्या दिवशी तरी हस ना, खुश राहा ना प्लीज, कारण की आज माझ्या प्रिन्सेसचा बर्थडे वाढदिवस आहे। मला माहिती आहे तू रागवली आहेस माझ्यावर। वेदा बाळा, खरंच बोलतोय, तुझी शपथ, माझी काही चूक नव्हती ग। हां वेदा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ऐक माझं। मोठे म्हणतात की जरी आपली आई आपल्यात नसली तरी ती इथेच कुठेतरी आहे। वेदा, आई आहे, तिचं तुझ्यावर लक्ष आहे, ती तुला बघतीये। अजून एक सिक्रेट सांगू, टॉप सिक्रेट, पण कोणाला सांगायचं नाही हं, अगदी टॉप सिक्रेट आहे। तुला माहिती आहे या फ्रॉकची, सँडलची, टियाराची आयडिया कोणाची होती? माझी नव्हती, खरंच ही आयडिया आईची होती। वेदा नजर वरती करून अथर्वकडे बघते। अथर्व बोलतो, हो, अंबिकाला पण खूप आनंद होत असतो। तेव्हा अथर्व बोलतो, माझ्या स्वप्नात ना अंबिका आली होती, मला म्हणत होती, अथर्व आपण ना आपल्या वेदाला तिच्या बर्थडेच्या दिवशी ना तिच्या फेवरेट कलरचा फ्रॉक देऊ, कलरफुल सँडल्स देऊ, टियारा आणू, म्हणून मी हे सगळं आणलंय खरंच। सो तुला माझ्यासाठी बर्थडे सेलिब्रेट करायचं नसेल ना तर इट्स ओके, पण निदान आईसाठी तरी कर। हां, आता तू विचार कर, आईने तिच्या वेदाला, तिच्या प्रिन्सेसला असं बघितलं, असं रुसलेलं बघितलं तर तिला किती वाईट वाटेल। हा वेदा, सो प्लीज छान तयार होऊन खाली येशील? हां येशील। वेदा अथर्वकडे बिलकुल बघत नसते। अथर्वला थोडं वाईटही वाटत असतं। अंबिकालाही हे बघून वाईट वाटत असतं। तेव्हा अथर्व बोलतो, वेदा, आम्ही सगळे तुझ्यासाठी थांबलोय खाली, सांग ना एकदा येशील, एकदा बोल ना काहीतरी प्लीज। तेव्हा अथर्व बोलतो, वेदा चल लवकर ये, आणि अथर्व जायला निघतो आणि वेदाकडे बघतच असतो। वेदाही त्या वस्तूंकडे बघते। अथर्व खाली निघून जातो। खाली बर्थडे सेलिब्रेशनची पूर्ण तयारी झालेली असते। अजित मागून अनन्याकडे वाईट नजरेने बघतच असतो। तेव्हा दामोदर नर्मदाला खुणवतो, बायको। तेव्हा नर्मदा अजितकडे येते आणि बोलते, अजित जरा मनावर ताबा ठेव,
ते काय आहे, मनातल्या गोष्टी ओठांवर आणू नये असं म्हणतात, पण तुझ्या डोळ्यात दिसतायत. तेव्हा अजित गॉगल लावतो. तेव्हा नर्मदा बोलते काढतो. तेव्हा अजित बोलतो ठीक आहे मॉम. तेव्हा अजित बोलतो पण तुला माहिती आहे ना एक दिवस ती अनन्या माझीच होणार आहे. इकडे तांत्रिक पूर्ण घराला बंधन घालतो. अथर्व नाराज होऊन खाली येतो. तेवढ्यात मंजिरीचं लक्ष वेदाकडे जातो आणि ती मंजिरी बोलते आली आपली बर्थडे गर्ल. अथर्व पाठीमागे वळून वेदाकडे बघतो. तेवढ्यात तिथे अंबिका पण येते आणि अंबिकाला पण खूप खुशी वाटते अथर्वकडे बघून. तेवढ्यात माया बोलते कार्टी खालती कशी आली, इंटरेस्टिंग. मंजिरी आणि अनन्या वेदाकडे जाते. अनन्या बोलते वेदू किती क्यूट दिसतेस तू. व मंजिरी बोलते खूप गोड फ्रॉक आहे वेदा, अगदी परिराणी दिसते माझी वेदा. तेव्हा दादासाहेब बोलतो कोणी दिला हा फ्रॉक. तेव्हा अनन्या बोलते अजून कोण देणार, वेदाच्या सुपर हिरोने दिलाय, अथर्व दादाने. अनन्या बोलते आणि वेदासाठी एक सरप्राईज पण आहे. तेव्हा मंजिरी वेदाला घेऊन पुढे जाते. तेवढ्यात तिच्यासाठी जे सरप्राईज असतं ते पूर्ण मोठ्या स्क्रीनवर वेदा, अथर्व आणि तिची मम्मी यांचं सगळं जुनी आठवणी दाखवत असतात. अंबिकालाही ते बघून खूप छान वाटतं. वेदालाही खूप आनंद होत असतो. वेदा ते बघत बघत पुढे जाते आणि अथर्व जवळ जाऊन उभी राहते. वेदाला खूप खुशी होत असते. अंबिकालाही ते बघून खूप आनंद होतो. वेदा बघत बघत खूप हसायला लागते. वेदाला हसताना बघून अंबिकालाही खूप खुशी होते. वेदाला तिचे आधीचे दिवस आठवतात अंबिका बरोबरचे. वेदा बघत असताना हळूच अथर्वचा हात पकडते. अथर्व शॉक होऊन वेदाकडे बघतो. अथर्वला पण वेदाला हसताना बघून खूप भारी वाटतं. तेव्हा मंजिरीचंही लक्ष वेदा आणि अथर्वकडे जातं. अथर्व एकटक वेदाकडे बघतच असतो. अंबिकाला खूप खुश व्हायला होतं. इकडे तांत्रिक आळाबंधन घालत असतो. अंबिकाला इकडे त्रास व्हायला सुरुवात होते. अनन्या अथर्वकडे जाते आणि बोलते तुझं सरप्राईज खूप आवडलेलं दिसतंय, ती बोलेल ही तुझ्याशी. वेदाला खूप हसायला येत असतं. ती अथर्वचा हात पकडून समोरचा व्हिडिओ बघून खूप हसत असते. इकडे अंबिकाला समजत नसतं की काय होतंय. अंबिका बोलते माझी वेदा आता तिच्या बाबांशी बोलणार. ते तांत्रिक आत्म्याला बंधनात अडकवायचा प्रयत्न करत असतो. तसं इकडे अंबिकाला त्रास होत असतो. इकडे व्हिडिओ संपल्यावर सगळे टाळ्या वाजवतात. तेव्हा अनन्या बोलते आता मी छान फोटो काढते तुझा. तेवढ्यात वेदाच्या लक्षात येतं की तिने अथर्वचा हात पकडलेला असतो. ती पटकन हात सोडते. सगळ्या वेदाकडे जातात. मंजिरी बोलते आवडलं का आमचं सरप्राईज तुला वेदा. अथर्व ही वेदाने पकडलेल्या हाताकडे बरं कितीच वेळ बघत असतो. तेव्हा दादासाहेब बोलतो मग मंजिरी सेलिब्रेशन सुरू करायचं ना. मंजिरी बोलते हो मदन केक घेऊन ये. सगळे वेदाला केक कट करण्यासाठी घेऊन जातात. मंजिरी बोलते अथर्व तू पण ये. व अनन्या बोलते थांब मी छान फोटो काढते तुझा. अथर्व वेदाकडे जातो. अंबिकाही जाण्याचा ट्राय करते पण तिला जाता येत नसतं. इकडे तिचे पूर्ण ती बंधनात अडकत जाते. तेवढ्यात माया ही अथर्व जवळ जाऊन उभी राहते. वेदाला ते आवडत नसतं. मंजिरी बोलते वेदाला आवडला केक. तेव्हा अनन्या बोलते वेट वेदा एक छान विश माग आणि मग कट केक कर. नर्मदा बोलते पुढच्या वर्षीचा वाढदिवस साजरा होणारच नाहीये. इकडे अंबिकाला खूप त्रास होत असतो. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.